नमस्कार मित्रांनो, बघा आज मंगळवार आहे तर तुमच्या दाजींचा कसं प्लॅनिंग चालू आहे. एक एक करायचं चालू आहे. मला चिकन घेऊन आले तर मला म्हणते तर मला बिर्याणी ती बनव तुझी तू खा, पण मला एक मस्तपैकी असा एक पदार्थ करून दे की जेणेकरून मला पण भारी वाटला पाहिजे खायला. तर त्याने आणली बघा वजडी. तर त्यांना वजडी एवढी आवडती तर त्यांच्यासाठी त्यांनी खास आणली बरं का. पण मी नाही खात. मला ना ती वजडी बोकडाचं मटण मी अजिबात खात नाही. एखाद्याला कसं असतं माहिती आहे का, ती खाणं पचण्यावर असतं. माझं कसं होतं माहिती आहे का, ती मटणाचं म्हणजे ती मटण जर खाल्लं तर मला मग नाही ती सोसत, कुठं अंग सुजणं, ती खांजवणं. तर मला कमेंट करून सांगा बरं का, कुठं कोणाला ती तसा त्रास होतो बरं का ती. मग ती तसं होतं बरं का, काय काय जणांना होतं, काय काय जणांना होत नाही. तर ती ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर तुम्हाला काय बनवून द्यायचंय होती वजडीचं? वजडी फ्राय बनवायचं मस्त पैकी. तर मसाला ती मस्त पैकी असं घेऊन आल्यात बरं का. नुसतं बनवून द्यायचं आहे. दुपारचं टायमिंग आहे. अजून सकाळदरनं त्यांनी काय जेवण केलं नाही. मला म्हणते तर पटकीनं असं न उशीर करता पटकीनं मला बनवून दे. तर त्याला गरम पाण्याला पहिल्यांदा धुवावं लागेल त्या वजडीला, आणि मग नंतर आपल्याला शिजू घालून ती शिजवावं लागेल आणि मग ती खायचं. आता तुम्ही म्हणसाल ही वजडी ती खाती ती बरं का, ती ज्याला खाती त्याला माहीत आहे त्यातलं. आपल्याला त्यातलं एवढं काय माहीत नाही वजडीमध्ये. मग ती काय असते काय काय असते बाबा ती मला पण म्हणायला येत नाही. आणि त्यातलं म्हणलं तर एक मला त्यातला ही माहीत आहे बरं का, जी पीस असते तर त्यामध्ये ती फुफ्फुस असतं ना, ती पण आहे बघा त्याच्यामध्ये. मी काय म्हणते ह्यांना, जी अशी वजडी ती खासतोर ती बोकडाच्या जे पायाच्या नळ्या ती असते त्या ती आणून म्हणजे त्याचा रसा मिठाचा आणि रसा करून प्यायचा, म्हणजे ते हाडाला कुठं तर आपल्या चांगलं असतं. पण ह्यानी काय करते तर त्यांना जे आवडेल तीच आणते. तर ती मला कसं माहीत आहे का, डॉक्टर ज्यावेळेस आपल्याला सांगते तर ज्यावेळेस हाडाचं कॅल्शियम कमी असतं त्यावेळेस आपल्याला बरेचसे डॉक्टर सल्ला देतात की जेणेकरून ती रसा पिल्यानं कुठं तर हाडाचं कॅल्शियम वाढतं म्हणून. खरं आहे का खोटं आहे होते? असं खरं खोटं कोण म्हणतंय, पण ह्याचा पण फायदा आहे ग. ही काय आपले जसं ह्याला आहे तसंच आहे ग. ही देखील चांगलं आहे. ही एक नंबर लागते वजडी. खाणाऱ्याला माहिती चव असते बरं का, त्याला चव असते म्हणते ती. आता जेणेकरून जी खाते त्याला माहीत आहे. मग मी ते रिपीट तीच का म्हणली माहिती आहे का, मी लय दिवसापासून लहानपणापासून तर मी काय खात नाही. तर आपल्या ती आता हे बघा ह्याने आणलंय बासमती तांदूळ आहे. चिकनची बिर्याणी बनवली ते. चिकनची बिर्याणी पण बनवायची आपल्याला. तर एक एक करून घ्यावं लागणार आहे. होय तुम्ही मला काय जाताना जातो म्हणला नाही, आमचं म्हणला नाही, काय नाही. अचानक गेला, अचानक घेऊन आला. आणि आज मंगळवार असल्यामुळं त्यांना पण वाटलं असेल काय तर चांगला मस्तपैकी असं बेत करावं. आज घरी पण आहे तर कामाला जायचं नियोजन त्यांचं चालू आहे. उद्याच आता एक जणाचं त्यांच्या मित्राच्या बॉक्स भरायचं येतं है ना. आजच होतं ते कॅन्सल झालं, उद्या गेलं, पण उद्या डाबाचं पण काम आहे. नाही, बॉक्स भरून काय असेल ते पुढचं काम बघा, कारण ह्या सीझनची बोरं संपत आली ती संपण्यातच जमाया. तर कोथिंबीर ती मस्तपैकी अशी आणली बघा, सगळं व्यवस्थित आणलंय. तर ही देशी कोथिंबीर आहे बघा, लगेच ओळखू येतं कारण ह्याला बारीक अशी आहे आणि त्याला काय झालंय फुलं आली ती. तर आपला लसूण पण मी घेतलाय खुरपून. तर पाणी लावायचं त्याच्यावर, पण लाईटीचं काय आज तपासच नाही. सकाळ धरणं लाईटीची वाट बघते मी. तर आता लाईटीचं टायमिंग झालंय. पाठ दिसणं कॅपॅसिटर घ्या, कॅपॅसिटरवर म्हणजे जोडून पाणी मोटर चालू करून पाठ दिसणं लसूण पहिला भिजवून घ्या. लसूण सुकत आलाय मेलतायनं खुरपल्यामुळं काय झालं या, आता ती म्हणजे रान पोकाळ केल्यामुळं सुकलेवणी झालं या. तुमचं ही माझी मी बनवते, जी मला करा येते ती माझी मी बनवते, पण तुम्ही तुमची कामं करा. काय पाटापाटावर काय सोडलं नको. ती ही चिरून सगळं मॅच द्यायचं, तो काय करायचे चिरून ती तुम्हाला द्यावं लागणार आहे. मला चिरायला उरकती माझी मी पटापटा पडली. काय ते आदर काय घरात लसूण आहे, खोबरं घे, कोथिंबीर घे, सगळं मिक्सरवर बारीक कर, नाही तर खलबत्यात चेचून काढ. बर चांगलं देशी पद्धतीनं आपलं गावरान पद्धतीनं बनव चांगलं. आणि ही फ्राय मध्ये बनव आणि ते तुला बासमती तांदळाचं बिर्याणी बनव. मला आवडली तर मी लय नाही थोडी खाऊ शकेल, पण मला आवडते ती वजडी मी ज्याला खाणार आहे.
खाणार आहे काय तर खायचं काय नाही तुमची तुम्ही काय खायचं ते खावा. आणि हे धुतलेलं आहे बघ स्वच्छ, फक्त गरम पाण्याने एक बार काढायचं आहे ह्याला एकदम. आणि कसं आहे माहिती का ह्यांना खलबत्यात परत चुलीवर बनवलेलं. आता वजडी पण मला चुलीवरच कर म्हणणार. आता बघा की किती कुठं नाही, एक तर यायचं उशिरा, जायचं सांगायचं पण नाही घरी, कधी गेले तर आणि आता आले तर टायमिंग भरपूर झाले मित्रांनो. असं पण नाही की टायमिंग घालणार, किमान 11 वाजत आले. ते तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता ती बनवायचं कधी, त्याला शिजायला उशीर लागतो. अजून कुकर मध्ये नाही भगुण्यात शिजू घाल, म्हणजे ह्यांचं किती जायचं चुलीवर बनव. चव येत नाही ग, वजडी कशी माहित आहे मऊ गार, म्हणजे जसं ही होईल तसं आपोआप शिजत बरोबर आहे की त्यांचं. काय शिट्या काढायची आणि काय त्याचा उपयोग आहे, तिचं होऊन जातं गाळ, पण त्याची आमची चव राहत नाही कुकर मध्ये. आपल्या चुलीवर देशी बी कसं असतंय, कशी चव आहे बघितली का, नुसती तोंडाला चव पाहिजे. इथं माणसात हालू देतं त्याचं काय नाही हो. चुलीवर आता म्हणलं की खावं ग, खाताना चांगलं खावं. तुमचं लय वा अजून चुलीवर अजून त्या पातेल्यात त्याच्यात मग मी जाळ घालून घालून त्याला शिजवायचं काय. मी बडा करायला लागली की गेलं बघा बाहेर, तरी असं करते तर. आणि त्यांनी म्हणाल तसंच करावं लागेल, कारण त्यांना खायचं आहे. लय दिवसात आणली अजून बरं का. ह्यांना सांगितलंय पाणी गरम करायला ठेवा, म्हणजे ती स्वच्छ धुयाला, तोपर्यंत आम्ही जळण घेऊन येतो. तर काय कुठं चालले आपण ग, जळण घ्यायला. तर इथंच आपल्या रानात जळण आहे, ते जळण जरा थोडं मोडून आणलं नेलं, म्हणजे चूल पेटवायला आपल्याला त्रास होत नाही. तिथं होतं बरं का डाळिंबीचं, पण ती पूर्ण संपल्यामुळं इकडंच आणावं लागतंय. तर तुम्ही म्हणताल आता सरळ कुठं चालली जळण राहिलं पाठीमागं, तर तुम्हाला मी दाखवायला आली आहे लसूण. तर कसा आलाय बघा लसूण मस्तपैकी असा, ते खुरपल्यामुळं असं पडता ती झालाय बरं का. पण ज्यावेळेस आपण ह्याला पाणी देऊ तर आता बघा कसा सुकलाय बघा. हे पाणी द्यायलाच आलं या. तर सांगितलं ह्यांना आता मोटर चालू करायची. मका पण सुकली आहे, मका पण आली पाण्याला. तर पाणी दिलं म्हणजे व्यवस्थित आणि मस्तपैकी असं आपलं लसूण आलाय बघा. खुरपल्यामुळं तर एवढं भारी दिसतोय ना. तर भरपूर असं तण आलतं बरं का. बरेचसे दिवस त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आम्ही धोंडवाडीला ती गेलेलो, तुम्हाला तर माहीत आहे. तिथं आम्हाला आता रान पिकवायचं आहे, त्यामुळं तिथं गेल्यावर जे काय असं लायचं आणि ती आम्हाला काय करायचं आहे मध्येच तरी आणून ती जाळून ती टाकायचं आहे. मग आता कट केलं या, ती सुकल्यामुळं तसं. ताया इकडे, मी बोलत ही बारकी लेकरांचं असतंच आहे बघा. तर पुढं कुठपर्यंत गेली या, तर थांब की इकडं आहे का. तेव्हा मी इथं बोलते तोपर्यंत तेव्हा ती तिथपर्यंत गेली या. काय सांगू नका, ह्यांना आवरस तर ना जीव नका तिथून निसता दमून जातो या. तिला पण घालायचं आहे बरं का शाळेला, पण एवढं आता झालं उन्हाळा चालू होतो या. कसं आहे माहिती आहे का, आता येईल त्या जूनमध्ये रिटर्न शाळा चालू होती या. उन्हाळा सुट्टी संपून त्यावेळेस तिला दादून ओंकार सोबत शाळेला पाठवायचं आहे. माझं नियोजन आहे बरं का, सगळं व्यवस्थित. आता किती राहते माम्यापाशी, माम्याकडे जाते की शाळेला. तिला पण शाळेची आवड आहे, फक्त तिला घालवायचं म्हणजे राहिलं या. होय दादा संग शाळेला जायचं. होय म्हणती बघा, माम्याकडे जायचं का. तर जा कुठं का जायना, पण शाळा शिका हो.